श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर दिवाळी अगदी जवळ आलेली आहे. वसुबारस पूजा कशी करावी, तसेच या दिवशी रमा एकादशी देखील आहे. मग एकादशी कशी साजरी करावी, ही देखील पूजा कशी करावी, अगदी साधी आणि सोपी पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे. तसेच या दिवशी कोणते उपाय करावे की ज्यामुळे आपले आयुष्य सुखकर होईल, ते देखील आपण आज जाणून घेणार आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये गायीला फार महत्त्व आहे. तिला माताही म्हणतात. ती सात्विक असल्याने सर्वांना या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा असे म्हटले जाते. सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या, आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिक तत्व आणणाऱ्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण व संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही असे सांगितले जाते. अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात होते. तसेच या दिवशी रमा एकादशी देखील आहे. त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण भगवान विष्णूंची देखील या दिवशी पूजा केली पाहिजे. तर चला बघूया पूजेमध्ये साहित्य आपल्याला काय घ्यायचे आहे. जर तुम्ही घरीच पूजा करणार असाल तर एक कामधेनूची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे. तसेच गणपती बाप्पाची मूर्ती देखील घ्यायची आहे. गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी देखील घेऊ शकता. तसेच थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहे. विड्याची पाने घ्यायची आहे. नैवेद्य म्हणून मी खोबरं आणि गूळ घेतलेला आहे. तसेच एखादं फळ देखील आपण ठेवायचं आहे. हळदी कुंकू घ्यायचं आहे. दिवा देखील घ्यायचा आहे आणि पूजेसाठी आपण फुले देखील घ्यायचं आहे. तुमच्याकडे जो नैवेद्य दाखवत असतील तो नैवेद्य तुम्ही या पूजेसाठी आवर्जून घ्यावा. आणि आता दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कामधेनूची मूर्ती अगदी तुम्हाला सहजपणे उपलब्ध देखील होईल. मी एक चौरंग घेतलाय. चौरंगावरती लाल वस्त्र हे अंथरून घेतलेले आहे. त्यावरती आता आपण कडेने रांगोळी देखील काढू शकतो. आपण कोणत्याही पूजेला सुरुवात करतो तेव्हा प्रथम आपण दिवा हा प्रज्वलित करत असतो. मग दिवा ठेवताना तुम्ही त्याखाली तांदूळ ठेवावे. तसेच तुम्ही स्वस्तिक देखील काढू शकता किंवा अष्टदल कमळ देखील काढू शकता. त्यानंतर तांदळावर हळदी कुंकू हे अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपण शुभम करोती देखील म्हणायचं आहे. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पायाशी असे तुम्ही शुभम करोती देखील म्हणू शकता. त्यानंतर आपण विड्याची पाने देखील ठेवून घ्यायची आहे. आता आपण गणपती बाप्पाची पूजा करणार आहोत. तुमच्याकडे जर गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी देखील ठेवू शकता. तर मी गणपती बाप्पाला अभिषेक घालणार आहे. गणपती बाप्पाला अभिषेक घालताना आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप करायचा आहे. तसेच तुम्ही गणपती अथर्वशीष देखील म्हणू शकता आणि म्हणणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. पण आपण बाप्पाला अभिषेक घालत असताना मंत्र जप हा आपण चालूच ठेवायचा आहे. त्यानंतर आपण विड्याची पाने घेतलेली आहे. त्यावरती आपण तांदूळ देखील ठेवून घ्यायचे आहे. तांदूळ ठेवल्यानंतर आपण त्यांना हळदी कुंकू देखील अर्पण करायचं आहे. या दिवशी एकादशी देखील आहे. तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो असेल तर भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा फोटो देखील तुम्ही ठेवू शकता. आणि जर फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती देखील पूजेसाठी घेऊ शकता. आता आपण गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ करून घेणार आहोत. त्यानंतर आपण ही मूर्ती स्थापित करायची आहे. गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित केल्यानंतर आपण हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे दुर्वा असेल
तर दुर्वा आवर्जून अर्पण करावा आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप देखील करावा। गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर आपण सुपारी देखील ठेवू शकता। त्यानंतर आपण फूल देखील अर्पण करायचं आहे। जास्वंदीचं फूल जर तुम्हाला या दिवशी मिळालं तर जास्वंदीचं फूल देखील तुम्ही अर्पण करू शकता। गणपती बाप्पाला जास्वंदीचं फूल हे अत्यंत प्रिय आहे। त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य असेल तेवढ्या वेळा या मंत्राचा जप करावा किंवा तुम्ही विष्णू सहस्रनाम देखील पठण करू शकता, म्हणू शकता किंवा ऐकू शकता, कारण की या दिवशी एकादशी देखील आहे। त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपल्या पद्धतीने जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण या दिवशी आवर्जून करायची आहे। त्यानंतर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीला कपडे देखील घालून घ्यायचे आहे आणि हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। तसेच आपण फूल देखील अर्पण करणार आहोत। तसेच या दिवशी आपण तुळशीची पाने देखील अर्पण करायची आहे। नैवेद्यामध्ये देखील तुळशीचं पान हे ठेवायचं आहे, कारण की या दिवशी एकादश देखील आहे आणि गोमातेला तर अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे आपण या दिवशी गोमातेची जेवढी पूजा होईल, जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण करायची आहे। आपल्याला जर बाहेर कुठे गोमाता भेटली तर गोमातेला आपण काहीतरी खायला द्यायचे आहे। मग तुम्ही एक चपाती घ्या, चपातीवरती थोडासा गूळ पसरवा, गूळ पसरवल्यानंतर त्यावरती थोडंसं तूप टाकावं आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकावी। हळद टाकल्यामुळे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि ती चपाती जर तुम्ही गोमातेला खायला दिली तर गोमाता ही प्रसन्न होत असते आणि तुमच्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे पूर्णतः दूर होत असतात। जर तिने तुमचा हात जर चाटला तर तुमचं दुर्भाग्य हे दूर होऊन ते सौभाग्यात प्राप्त होत असतं असे देखील म्हणतात। त्यामुळे या दिवशी गोमातेला तुम्ही चपाती आवर्जून खायला द्यावी। तुमच्याकडे गोमातेची दुसरी मूर्ती असेल तर तिला तुम्ही अभिषेक हा आवर्जून घालावा आणि मातेची मूर्ती असेल तर तुम्ही फुलानेच आचमन हे करावे। तसेच आपण गोमातेच्या पायावरती देखील पाणी घालायचे आहे आणि वासराच्या देखील पायावरती पाणी घालायचे आहे आणि तुमच्याकडे जर अशी मूर्ती असेल तर तुम्ही फुलानेच थोडे पाणी हे शिंपडावे। त्यानंतर आपण हळदी कुंकू हे देखील अर्पण करून घ्यायचं आहे। या दिवशी गोमातेला विशेष महत्त्व आहे। आश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्स द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो। या दिवशी गोधनाची पूजा केली जाते। समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते। या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरता वासरासहित गायीची पूजा देखील केली जाते। भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात। यानंतर आपल्याला नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे। मग तुम्ही खोबरं आणि गूळ देखील नैवेद्य ठेवू शकता किंवा तुमच्याकडे दुसरा नैवेद्य ठेवत असतील तर तो देखील नैवेद्य ठेवू शकतात। तसेच एखादं फळ देखील आपण ठेवायचं आहे। स्त्रिया या दिवशी दिवसभर उपवास करतात। या दिवशी गहू मूग खात नाही। स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन हा उपवास सोडतात। या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ देखील खात नाही। या दिवशी काही ठिकाणी तर तव्यावर बनवलेले पदार्थ देखील खात नाही। गायीप्रती कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो। स्त्रिया आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी व सुख समृद्धीसाठी ही पूजा करत असतात। तसेच आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना देखील या दिवशी केली जाते। तसेच या दिवशी गोमातेला एक प्रार्थना देखील करतात आणि ही प्रार्थना तुम्ही देखील करायची आहे। हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर असे आपण म्हणायचे आहे। मग आपले मनोरथ हे लवकरच पूर्ण होते असे देखील म्हणतात। या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते। तसेच या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप व ताक देखील खात नाही। उडदाचे वडे, भात व गोडाधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात। घरातील सुवासीन बायका आहे त्या गाईच्या
पायावर पाणी घालतात, हळद कुंकू आणि अक्षदा वाहतात. ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य देखील खायला दिला जातो. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत केले जाते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.